इयत्ता 6वीच्या वर्गातील मंथन आपले विचार मांडेल अशी विद्याला विनंती करते. सन्माननीय व्यासपीठ व गुरुजन, माझ्या मित्रांनो, आज महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे. मुलींसाठी पहिली शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना अतोनात कष्ट सहन करावे लागले, तरी ते आपल्या विचारापासून डगमगले नाही. त्याच्याच प्रभावामुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले आहेत. जी अशिक्षित होऊन आपल्या कुटुंबाला, देशाला, विकासाला हातभार लावत आहे, अशा महात्माला मी अभिवादन करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांचे वडील राजकीय व्यासंगी व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते, म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. वडिलांच्या विचाराचा पगडा आंबेडकर यांच्यावर होता. डॉक्टर बाबासाहेबांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तके. ते पुस्तकात खूप रमायचे. वाचल्यामुळे त्यांना मनन चिंतन करण्याची सवय जडली. कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तुंग ज्ञान व अखंड वाचन यामुळे ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. या थोर कौतुकवान घटनेच्या शिल्पकारांना मी अभिवादन करते आणि ते स्थापते. जय हिंद. ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो, कारण त्यांनी समाजासाठी, देशासाठी प्रचंड कार्य केले. सत्यशोधक समाजाची स्थापना केली, विधवा विवाहास प्रोत्साहन दिले, अनाथालय काढली. सर्वांनी शिकावे या तळमळीत अहोरात्र जडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली, वसतिगृहे निर्माण केली, विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली. पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही असा आपल्याला त्यांनी संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. या 2 थोर व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत. या 2 थोर व्यक्तींना मी मनपूर्वक अभिवादन करते आणि इथे सांगते. जय हिंद, जय भारत. 28 नोव्हेंबर 2025 महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन आहे. या थोर नेत्यांचे पुण्यतिथी तथा महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून इयत्ता 6वीच्या वर्गामध्ये वर्गाला पाठ आहे ना, बालसभा, त्या पाठाचं सादरीकरण इथे करण्यात आलं आणि खूप छान असा म्हणजे स्तुत्य उपक्रम आहे. मला हे याच्यातून असं जाणवत आहे की मुलांमध्ये खूप कॉन्फिडन्स वाढला. बरोबर आहे ना? हा, जे तुमच्यामध्ये उत्साह आहे, तुमच्यामध्ये खूप एक कॉन्फिडन्स आहे, खूप छान असं तुम्ही सादरीकरण करत आहात आणि ते खूप छान असे बाबा आहे आपल्या शाळेसाठी. कारण हे छान उपक्रम राबवला, त्यामुळे मॅडमचं खूप अभिनंदन. आणि तुम्हीही तितक्याच उत्स्फूर्तपणे जे भाग घेतला आहे, म्हणजे असं वाटत नाही म्हणजे का तुम्ही आधीचे विद्यार्थी होते की आपण 1-2 वर्ष आधी बघत होतो, म्हणजे सामोरे आला जे मागे पाहत होते किंवा काही सांगते का रे. पण आज खूप छान म्हणजे जसं जसं तुमचं दिवस जात आहे तसा तसा तुमच्या त्या चुका कमी होत आहेत, तुमच्यामध्ये खूप छान कॉन्फिडन्स वाढत आहे आणि असा तो वाढला पाहिजे. म्हणजे तुमच्यामध्ये खूप सुधारणा होत आहे तुमच्या वागण्यात, राहण्यात, बोलण्यात. आजही आता तुम्ही जे सादरीकरण केलं, कदाचित या गावात एखाद्या माणसाला येऊन उभं राहणं तुमच्यासारखं नाही होणार. खूप छान असं तुमचं प्रगती आहे पाहून मला खरोखर नाही का खूप छान वाटत आहे, आनंद वाटत आहे. आणि असंच तुमचा हे कॉन्फिडन्स वाढत ठेवा. तुम्ही सहभाग घेत राहा या उपक्रमामध्ये. त्याच्यातून आपला कॉन्फिडन्स वाढेल, आपला आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला पुढील तुमच्या आयुष्यामध्ये कामी तुमच्यामध्ये सर्वाधिकपणा वाढेल. तुम्ही या शाळेतून जेव्हा दुसऱ्या शाळेत जाल तेव्हा तुम्ही असं म्हणजे न भिता आपले मत समोर तुम्ही व्यक्त करू शकता. इतका तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढत आहे, हे खूप छान गोष्ट आहे. ठीक आहे. यानंतर मी आपल्याला धन्यवाद देतो. आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार त्यातून आपल्याला
या सुंदर व्यक्तींचे कार्यांची विचारांची माहिती मिळाली. काही क्रांतिकारांनी म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस घेणाऱ्यांचे हात घ्यावे. महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने, त्यागाने व सेवेने आपण शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करून संकल्प करूया व आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शाळा बाहेर राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया. हेच त्यांच्यासाठी अभिवादन ठरेल. इतके बोलून मी थांबतो. जय हिंद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खूप छान माहिती सांगला. यानंतर आवाज प्रदर्शन समृद्धी करेल अशी मी तिला विनंती करते. आज आमच्या वर्गाच्या बालसभेला मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आमच्या वर्ग शिक्षिकाबाईंनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे सेविका म्हणून आम्हाला कामात खूप मदत केली. म्हणूनच आम्ही ह्या सभागृहाची सजावट, मंच व्यवस्था, मुलांची बैठक व्यवस्था करू शकलो. त्याबद्दल त्यांचे आभार मानते. शिवा माईने अतिशय छान सूत्रसंचालन केले. प्रथम वाढवणी ध्वनी व्यवस्था केली. सूरजने व्यासपीठ व्यवस्था केली. या सभागृहात तुम्हाला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंगी चित्रे रेखाटन दिसते आहे. रोशन, वेदांत, सूरज, प्रांजली हे सर्वांनी ही चित्रे रेखाटन केलेली आहे. त्यामुळे बालसभेचे वातावरण निर्मिती सुरेख झाली. तसेच आपल्या सर्वांचे मी इयत्ता 6वीच्या वतीने आभार मानते व कार्यक्रम इथे संपला असे अध्यक्षाच्या वतीने जाहीर करते.